नाही, अजून आमची तशी काय नाही. म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकाला सामोरे जावं असे अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु आम्ही इच्छा व्यक्त करणं आणि उद्धव साहेबांचा आदेश ह्यात खूप फरक आहे आम्हाला. परंतु कोल्हापूरकरांना न्याय देण्यासाठी आम्हाला एकत्र यायला लागेल अशी शंका आम्हाला आहे. परंतु आम्हाला आदेश आम्ही काय करू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता ह्या सरकारला कंटाळलेली आहे. आज आपण बघितलं 500 कोटी, 1000 कोटी, 3000 कोटी, अरे पैसेच नाहीत यांच्याकडे. तर कुठले पैसे आहेत, कुठला विकास? साधं उदाहरण, 100 कोटी रस्त्याचं उदाहरण, 23 कोटी आले. वरचे पैसे कुठे गेले? का आले नाहीत पैसे अजून? आता काय चाललं आहे, 30% शासनाने महापालिकेला सांगितलं कर्ज काढा म्हणून, पण परत आमच्या बोकांड्यावर कर्ज आलं. हा एक विषय असा महत्त्वाचा. म्हणजे मूलभूत सुविधा न देता ह्या सरकारने आत्तापर्यंत कोल्हापूरकरांना फसवलं आहे. त्याचा फायदा आमच्या पक्षाला नक्की होईल ह्याची आम्हाला खात्री आहे. मद्यासंदर्भातले दरवाढ झालेले आहे, हे निवडणुकीच्या अनुषंगानं कमी पडत असताना पैसे घेतलेला निर्णय असं वाटतं का आपल्याला? आत्ताच निर्णय घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय असेल? निवडणुकीमध्ये निधी हा प्रत्येक पक्षाला लागत असतो. हे नाही ते कारण. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर महागाईचा फटका आहे निवडणुकीत बसणार आहे. आता दुसरं काहीच राहिलं नाही. आता मध्यावर आता त्यांनी आता दर वाढवला आहे, त्याचा पैसा मोठ्या पण कोट्यावधी रुपये मिळणार आहे त्यांना. निवडणुकीत पैसा पेरा आणि निवडून या, तोडफोड करा आणि निवडून या, यंत्राचा वापर कर निवडून या. त्या पलीकडे हे विजयी होऊ शकत नाहीत हे जी या सरकारला आता खात्री झाली आहे. त्यामुळे त्या पद्धतीने पैशाचा वापर करणार आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत ते. परंतु त्यांच्यात एवढी लाताळी आहे, टू मेनी कुक्स स्पॉईल द फूड म्हणतात ना, त्या पद्धतीने आचारी खूप झालेत. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत त्यांचं जेवण सगळं खराब होणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. बाबा, आता सारथीचा निधी वळवला, सारथीचा निधी 6 महिने दिलेला नाही, त्याचबरोबर समाज कल्याणचा निधी देखील वळवलेला आहे. याकडे कसं बघताय तुम्ही? ताळमेळ नाही सरकारमध्ये, जे म्हणतो आपण ना, ताळमेळ नाही. कोण पण उठते, कुठली पण घोषणा करते, परंतु प्लॅनिंग ज्याला लागतं, आपल्याला नियोजन लागतं आपल्याला पैशाचं. ते पैशा नियोजन करण्यासंदर्भात त्यांच्याकडे कुणाडही तिथं ताळतत्र नसल्याकारणानं हा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे हे सरकार अडचणीत आहे. ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन होणार अशी चर्चा आहे, काय आपली भूमिका? व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय. तसं मला पण वाटतंय. महाराष्ट्र वाचला पाहिजे, मराठा वाचला पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मुंबईचे आणि महाराष्ट्राचे शकले पडू नयेत. जे भाजपच्या अनेक वर्षापासून मुंबईवर डोळा आहे, अनेक लोकांचा डोळा महाराष्ट्रावर की तुकडे पडावेत, ते तुकडे पडू नयेत, यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तशी माझी पण इच्छा आहे. नितेश राणे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतात, या संदर्भातच काय? काल त्यांना घरचा आहेर मिळाला आहे, मुख्यमंत्र्यांनी झापल्याची चर्चा आहे. 100% त्यांना शेवटी आज सत्तेत गेलेले आहेत. होते हेडमास्टर कडक असल्यानंतर काही विद्यार्थ्यांचं चालत नाही. त्याच पद्धतीने आता काठी उगवल्यानंतर गप्प बसायची ह्यांना वेळ आलेली आहे. मान दुखी, मनके दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, कंबर दुखी, हातापायांना मुंग्या येणे, सूज, संधिवात, मणक्यातील कॅप हे सर्व आता दूर करा आयुर्वेदिक मार्गाने. समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिक्स कॅप्सूलच्या संगमाने 100% आयुर्वेदिक अन्नपूरक औषध. कोणताही साइड इफेक्ट नाही. सांगितल्या पद्धतीने आणि पथ्य पाळल्यास 5 ते 7 दिवसातच आराम. संपूर्ण भारतात कुरिअर सेवा उपलब्ध. तर मग आजच संपर्क करा 9168507286 वर. कोल्हापूर आणि आसपासच्या भागासाठी डिस्ट्रीब्युटर नेमणे. तर मग संधीचं सोनं करा. समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर, विश्वासार्हता आणि परिणाम यांचा अनोखा मिलाफ.